नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. ते म्हणजे औरंगाबादमध्ये 1 मे रोजी खरं तर मनसेनं मेळावा आयोजित केलाय. मेळावा म्हणण्यापेक्षा एक सभा होणार आहे राज ठाकरे यांची, आणि शिवसेनेनं सुद्धा 1 मे रोजीच औरंगाबादमध्ये मेळावा घेणार असल्याचं सांगितलंय. 1 मे रोजी औरंगाबादमध्ये 2 गर्जना होणार आहेत. मनसेनंतर आता शिवसेनेचा सुद्धा मेळावा आयोजित करण्यात आलाय. औरंगाबादमध्ये युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे आणि शिवसेनेचे सुभाष देसाई या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकीकडे मनसे आणि एकीकडे शिवसेना असे 2 मेळावे औरंगाबादमध्ये एकाच दिवशी होणार आहेत. ते म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनी शिवसेना सुद्धा औरंगाबादमध्ये मेळावा घेणार आहे. युवा पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा असेल. या मेळाव्याला शिवसेनेचे सुभाष देसाई उपस्थित असतील. तर दुसरीकडे मनसेच्या राज ठाकरे यांची देखील एक सभा होणार आहे आणि ती देखील 1 मे महाराष्ट्र दिनीच. तशी घोषणा पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आधीच केली आणि आता औरंगाबादमध्येच 1 मे रोजी शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा होणार आहे, ज्याला सुभाष देसाई उपस्थित असतील. त्यामुळे मनसेनंतर आता शिवसेनेनं सुद्धा 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्येच मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात आपण औरंगाबादमध्ये. सिद्धार्थ, मनसेचा मेळावा किंवा सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्यापासून शिवसेनेचा मेळावा हा कोणत्या ठिकाणी आणि कशा स्वरूपात होणार आहे? सर्वप्रथम राज ठाकरेच्या सभेमुळे संबंध औरंगाबादसह राज्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. सगळ्या प्रशासनावर ताण या ठिकाणी आलेला आहे, खास करून पोलिसांच्या. आता दुसरा एक मेळावा या ठिकाणी आहे, तो शिवसेनेचा आहे. म्हणजे राज ठाकरे यांची सभा तर प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील. दुसरीकडे शिवसेनेच्या मेळाव्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात युवा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. म्हणजे जो काय तणाव शहरावर आहे त्या तणावामध्ये आता भर पडणार आहे. कारण शिवसेना आणि जे आहे मनसे यांच्यामध्ये आधीपासूनच ताणतणावाची परिस्थिती निर्माण झालेली. जेव्हापासून राज ठाकरे यांची सभा जाहीर करण्यात आली तेव्हापासून मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये फार काही उघड झालं नसलं तरी दोघांमध्ये थोडं तणावाचं वातावरण आहे. दोघांच्या मध्ये चढाओढ आहे. आता या चढाओढीमध्ये एखाद्या वेळेस औरंगाबादचं वातावरण ढवळून येऊ शकतं, तणाव आणखी वाढू शकतो. मात्र शिवसेनेचा जो मेळावा आहे तो राज ठाकरे यांच्या सभेपासून अवघ्या 700-800 मीटरवर आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावणार आहे. कारण ज्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा आहे त्या मेळाव्याच्या बाजूला जो मेन रोड आहे त्या रोडने मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या सभेकडे जाऊ शकतात. यातून बाचाबाची सुद्धा शक्यता आपण सांगू शकतो. कारण आधीपासूनच मनसे आणि शिवसेनेमध्ये थोडंसं वातावरण तणावाचं आहे. एकंदरीतच 1 तारखेलाच या दोन्ही सभा आणि मेळावा असल्यामुळं थोडं पोलिसांवर ताण पडणार आणि राजकीय तणाव सुद्धा होऊ शकतो. जी सिद्धार्थ, आणि याच संदर्भात आपण बोलूयात. औरंगाबादमधले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत सध्या आहेत फोन लाईनवरती. अंबादास दानवेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं 1 मे रोजी त्यांची सभा होणार आहे आणि त्याच दिवशी तुम्ही देखील युवा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. काय त्यामागचं प्रयोजन? नाही, आमचं युवा मेळावाने आमचं शिवसैनिकाचं एक प्रशिक्षण शिबिर आहे. रुटीन आम्ही एक 4-6 महिन्याला असं शिबिर घेतो असतो. त्या दिवशी 1 मे महाराष्ट्र दिन आहे. पालकमंत्री मान्य सुभाषजी देसाई साहेब त्या दिवशी संभाजीनगरात आहेत शिवसेना नेते. आणि मग त्या हेतूनं आम्ही शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेना यांचं एक संभाजीनगरचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे. मला वाटतं याचं असं फार काही मोठं हे नाही. एक संघटनात्मक प्रोजेक्ट मधला उपक्रमातला हा उपक्रम आमचा रुटीन असतोच. बरं, मात्र दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आहेत औरंगाबादमध्ये आणि त्याचसोबत पोलीस प्रशासनावरती सुद्धा मोठा ताण येणार आहे. एकीकडे शिवसैनिक जमतील, एकीकडे मनसैनिक जमणार आहेत. तुमचा जो मेळावा आहे किंवा जे काही ती नेमकी कोणत्या वेळे आहे, किंवा अजूनही मनसेच्या मेळाव्याला अजून किंवा सभेला परमिशन मिळालेली नाहीये, परवानगी मिळालेली नाहीये, तर शिवसेनेचा जो मेळावा किंवा ही बैठक आहे ती कशा पद्धतीने आणि कशा स्वरूपात होणार आहे, त्यासाठी पूर्ण परवानगी आहे का? आहे. शिवसैनिकाचा हा मेळावा इंडोर आहे, सभागृहात आहे. एक प्रमुख 1,000, 800, 900, 1000 शिवसैनिक त्याच्यासाठी एकत्र जमणार आहे. त्यामुळे तो इंडोर सभागृह असल्यामुळे त्याला फार काही पोलिसांची आवश्यकता नाही. आणि शिवसेनेच्या अशा या कार्यक्रमाला पोलिसांची गरज पण नसते तशी. आम्ही आमचं करून घेत असतो सगळं. शिवसैनिक सगळं सक्षम असतात.
सुरक्षिततेची किंवा पोलिसांची याची काही आवश्यकता नसते. हा इंडोर प्रोग्राम आहे. बरं. अंबादास दानवेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर एकाच दिवशी औरंगाबादमध्ये मनसेची देखील जाहीर सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून सुद्धा एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. पालकमंत्री सुभाष देसाई या मेळाव्याला उपस्थित असतील. मात्र हा इंडोर कार्यक्रम असल्याचं सांगण्यात आलंय आणि साधारण 1000 शिवसेनेचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित असतील 1 मे महाराष्ट्र दिनीच. यानंतर बातमी आहे एसटी बँक निवडणुकी संदर्भातली आणि यामध्ये मुंबई एसटी बँक निवडणुकीची तयारी ही सुरू आहे. सध्या संपामध्ये सहभागी जे कर्मचारी होते ते अनेक कर्जदार जे कर्मचारी किंवा सदस्य आहेत त्यांना वेतन नसल्यामुळे त्यांच्या बँकेचे हप्ते सध्या थकलेले आहेत आणि अशा थकबाकीदारांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते मतदानाला मुकण्याची शक्यता आहे किंवा तसा धोका आहे. तर एसटी महामंडळामध्ये एकूण 82,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांचं वेतन हे खातं एसटीच्या बँकेमध्ये आणि कमी व्याजदरात कर्ज मिळत असल्यामुळे एसटीचे 70% अधिक कर्मचारी या बँकेतून कर्ज घेत असतात आणि संपामुळे यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्ते सुद्धा थकलेत. मतदार याद्या अद्ययावत केल्या जात असताना थकबाकीदार सभासदांची नावं यामधून वगळण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 5.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक कामगारांना वेतन मिळालेलं नाहीये. त्यामुळे जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकलेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं कर्मचारी या निवडणुकीला किंवा मतदानाला मुकण्याचा धोका आहे. तर कर्ज थकल्यानं किंवा हप्ते थकल्यामुळे अनेक एसटी कर्मचारी बँकेच्या मतदानाला मुकणार असं दिसतंय. या कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली. तर कर्मचारी 6 महिन्यांपासून हक्कासाठी लढा देत होते आणि त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्याचा डाव उधळून लावणार असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही असा फतवा काढलाय. साहजिकच गेल्या 6 महिन्यापासून हक्कासाठी जो कर्मचारी बिनपगारी रस्त्यावरती उतरला तोच थकबाकीदार आहे, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. 1995ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्याकडून कोट्यावधी रुपये वसूल केले. तर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या आरोपांवरती संदीप शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही ऐकूयात. या बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार असावा अशीच मान्यताप्राप्त संघटनेची भूमिका आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न निश्चितपणाने करू. परंतु काही मंडळी या बँकेवरती वेगवेगळे आरोप करत आहेत. माझा त्यांना सवाल आहे की या बँकेमध्ये झालेला एकही चुकीचा निर्णय दाखवा. उलट गेली 68 वर्ष कामगारांसाठी चालवलेली ही एसटी कोऑपरेटिव्ह बँक आहे. या बँकेवरती सर्वात मोठं भांडवल हे ठेवीदारांचं आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी सुमारे 2,500 कोटी रुपयाच्या आपल्या बँकेमध्ये आहेत. 1470 कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत, तर दुसरीकडे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सुद्धा आहेत फोन लाईनवरती. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सुरुवातीला गोपीचंद पडळकर, तुमच्या या एसटी बँके संदर्भातले काय आक्षेप आहेत? नाही, एसटी बँक या बँकेची निवडणूक घोषित होतीये, तर त्यामध्ये जे थकबाकीदार आहेत त्या लोकांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय. मुळात आता बघितलं पाहिजे, गेल्या 5-6 महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता आणि ते सगळे कर्मचारी कामावर नव्हते, त्यामुळे त्यांचा पगार झाला नाही आणि पगार न झाल्यामुळे ते थकबाकीदार आहेत. मग अशा लोकांचा जर मतदानाचा अधिकार नाही मिळाला तर त्यांच्यावरती मोठा अन्याय होणार आहे. आणि हे जे संघटनेची लोक आहेत, या संघटनेच्या लोकांनीच त्यांची फसवणूक केलेली आहे. आता या संघटनेकडे कुणी जायला तयार नाही, संघटनेशी कुणी बोलत नाही. संघटनेनं जे कामगारांची बाजू मांडणं गरजेचं होतं ती भूमिका यांनी ठाम कधी मांडलीच नाही. त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनांच्या बरोबर कर्मचारी राहिलेला नाही आणि मग ह्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही आणि निवडणूक झाली
तर या काही प्रस्थापित लोकांना वाटतं की आपले जे मानणारे कर्मचारी आहेत ते कामावर हजर होते तर त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार मिळेल आणि पुन्हा बँक आपल्या ताब्यात राहील, अशा पद्धतीचं षडयंत्र हे रचलं जातंय. परंतु आम्ही आता कायदेशीररित्या या विरोधामध्ये आपण लढतोय आणि त्या सगळ्या कामगारांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही लढाई देतोय. जी जी, आपल्यासोबत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सुद्धा आहेत. संदीपजी, नाही, पडळकर साहेब जे म्हणतायत त्या मताशी, पहिल्या मताशी मी सहमत आहे की एसटी कामगारच्या जी बँक आहे ती कामगारांसाठी चालवलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा हीच भूमिका आमची मान्यताप्राप्त संघटनेची आहे. जी, परंतु त्यानंतर जे बोलले की षडयंत्र रचलंय, डाव आखलाय, हे पडळकर साहेबांची नेहमीची स्टाईल आहे ती बोलायची. एकतर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की निवडणुका लावण्याचं काम हे सहकाराच्या प्राधिकरणाचं असतं. हे प्राधिकरण राज्यातल्या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुका लावत असतात आणि 97व्या घटना दुरुस्तीनंतर जे काही सहकारामध्ये बदल घडले त्या बदलाप्रमाणे त्या निवडणुका लावतात. आता त्याप्रमाणे आमच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. ती मुदत संपल्यानंतर त्यांनी त्यांचं पत्र यादी, प्राथमिक यादी मागवायचं काम त्यांनी केलंय आणि प्राथमिक यादीमध्ये 2022 1 एप्रिल 2022 च्या जे आहेत ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्यांची नावं कळवा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे आम्ही षडयंत्र रचलंय किंवा आम्ही सांगितलंय असं आमचं म्हणजे आमच्यावरती आरोप करण्यात काही अर्थ नाही. ते खरं तर ते सरकारचं काम असतं आणि सगळ्या बँकांमध्ये सेम प्रोसिजर असते. आता टप्प्यातले 3 नंबर आणि 4 नंबर टप्प्यातल्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे काहीतरी आणून संघटनेवर सोडायचं किंबहुना संघटनेवरती ते आणायचं हे काय बरोबर नाहीये. दुसरी गोष्ट, माझा पडळकर साहेब आता लाईनवरती आहेत. मला त्यांनी आता या एसटी बँकेचं माझा जाहीर सवाल आहे त्यांना की एक चुकीचा निर्णय सांगावा. गेली 68 वर्ष ही बँक आम्ही सांभाळतोय, आमचं संचालक मंडळ त्याच्यावरती आहे. एक सिंगल चुकीचा निर्णय त्यांनी दाखवावा इथं आणि मग मी त्यांचा आठवडे लिहून सत्कार करेल. म्हणजे या लोकांनी बाकीच्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये 100 रुपयाच्या मागे 8 ते 9 रुपयाचं मार्जिन ठेवलं जातं. आम्ही फक्त केवळ 3.5 रुपये मार्जिन ठेवून म्हणजे आमचा कर्जाचा व्याजदर 11.5 आहे, ठेवीवरचा व्याजदर आहे 8%. एवढ्यावरतीच बँक चालवतो. कुठलेही फ्लॅट छुपे कर नसतात. रेड्युसिंग पद्धतीने कर्ज वाटप, कर्मचाऱ्यांना एका अर्जावरती कर्ज देणं, जी जी, अनेक गोष्टी आहेत. आणि सेवानिवृत्त लोकांचं पहिली गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारचं भडकाऊ बोलून सेवानिवृत्त लोकांनी ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत सुमारे 2,500 कोटीच्या आहेत, त्या ठेवीदारांच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करून ह्या बँक खड्ड्यात घालायची की काय, बरं, असा सवाल या निमित्तानं उठतो. यावरती गोपीचंद पडळकर द्या उत्तर. बघा, ह्या बँकेच्या माध्यमातून अनेक कर्मचारी आम्हाला भेटतायत. एकदा कर्ज घेतलं तर त्यांना त्याचं माहिती सुद्धा नीट देत नाही, त्यांचं कर्ज घेतलेलं फिटत नाही. माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची बँक आहे आणि त्या बँकेकडे ठेवी आहेत 450 कोटी. इतकी चांगल्या पद्धतीनं ते बँक चालवतात. एखाद्या कर्मचाऱ्याचं अपघाती निधन झालं तर त्याचं सगळं कर्ज ही 450 कोटी रुपये ठेवी असणारी बँक माफ करते. आज तुमच्याकडे हजारो कोटीच्या ठेवी असल्यानंतर तुम्ही असा एखादा का अजेंडा नाही काढला एवढ्या वर्षामध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये? का नाही त्यांना एखादं मदत करत तुम्ही त्या विषयामध्ये? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक एका जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आणि तुमची ही बँक राज्याची बँक आहे आणि इतक्या विश्वासानं ते कर्मचारी तुमच्याकडे पैसे ठेवतात. पण त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला का नाही धोरण राबवता आलं? इतके मोठे तुमच्याकडे ठेवी असताना आणि रेग्युलर त्यांचं सगळे पैसे येतात दर पगारातून. तुमच्याकडे कुठलंही त्या बाबतीमधलं धोरण नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड जागृती निर्माण झालेली आहे या विषयामध्ये आणि आम्ही तुमच्यावरती टीका करायची आवश्यकता नाही. आणि कोण हे समोर बोलते त्यांना मी ओळखत नाही, पण त्यांनी माझा येऊन सत्कार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यावरचा या लोकांचा विश्वास का उडाला या लोकांचं ह्याला तुम्ही उत्तर द्या. इतके राज्यातील इतके वर्ष तुमची मान्यताप्राप्त संघटना होती. या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना सांगत होता की तुम्हाला मी विलिनीकरण देऊ. जे कोल्हापूरमध्ये तुमचं अधिवेशन झालं त्यामध्ये तुम्ही त्यांना सांगितलं की केंद्राच्या प्रमाणे जे राज्याला मिळतं ते राज्याचं जे कर्मचाऱ्यांना पगार मिळतो ते तुम्हाला देऊ. आज लोक तुमच्या बरोबर नाहीत. हे सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. गोपीचंद पडळकरजी आणि संदीप शिंदेजी दोघांचे धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. मुद्दा हाच आहे की आता बघूयात एसटीचे जे संपकरी कर्मचारी होते जे या संप काळामध्ये आपले कर्जाचे हप्ते फेडू शकले नाहीत त्यांना एसटीच्या बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळतो की त्यांचा तो हक्क हुकतो.
त्यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे मुंबईतल्या दुकानांवरती मराठीमध्ये नामफलक नसणाऱ्यांवरती आता लवकरच कारवाई केली जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या दुकान आणि आस्थापना विभागानं पालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे आणि मुंबईतील तब्बल 5 लाखांहून अधिक दुकानदार लवकरच पालिकेच्या रडारवरती असणार आहेत। दुकानं आणि आस्थापनांच्या नामफलकांवरती सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीमध्ये नाव लिहिणं आवश्यक आहे। इतर कोणत्याही भाषेमध्ये नाव लिहिलं जाणार असेल तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतलं नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरातच असलं पाहिजे। जर मराठीमध्ये नामफलक नसेल तर मात्र दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। दुकानदारांना आधी मार्गदर्शन केलं जाईल, मात्र या आदेशांकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। त्या दुकानांवरती आस्थापनांवरती वाईन शॉपवरती सुद्धा गड किल्ल्यांची नावं नकोत असे आदेश आहेत। नियम जर मोडले तर न्यायालयीन कारवाईला सुद्धा त्या दुकान मालकांना सामोरं जावं लागेल। पहिल्या टप्प्यामध्ये दुकानांची पाहणी केली जाईल, मग सूचना दिल्या जातील। थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत। अनेक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेतलेली होती। कोरोनाच्या संदर्भातली पार्श्वभूमी, त्याचा आढावा घेणं आणि काय सध्या कोरोनाच्या बाबतीमध्ये देश पातळीवर चाललेले आहेत त्याची, आणि त्यामध्ये आपण जे आता जो प्रश्न विचारला तशा प्रकारचं वक्तव्य केलं असं माझ्या पण ऐकण्यामध्ये आलेलं आहे। त्याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी वर्षावरनं त्या व्हीसीमध्ये ते जॉईन झाले होते। काल मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो, परंतु त्या संदर्भामध्ये साधारण जीएसटीचे किती पैसे अजून येणं बाकी आहे, कारण आता जीएसटी 5 वर्षाच्या करता ठरलेलं होतं, तो विषय संपलेला आहे, परंतु काही राहिलेले पैसे ते पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये येतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे। आता हे सगळं होत असताना पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या बद्दलचा पण उल्लेख केला की बाबा हे जे टॅक्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर किमती वाढत आहेत आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेलचे दर पण वाढतोय। आम्ही यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलाही नवीन टॅक्स न लावता आपण गॅसवरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला। 13.5%वरचा 3%वर आणला। त्याच्यात राज्य सरकारला साधारण 1000 कोटी रुपयाचा जो टॅक्स तिजोरीत येणार होता तो यायचा बंद झाला। म्हणजे तेवढा रिलीफ हा राज्य सरकारने राज्यातल्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक, महिला, गॅस, घरगुती गॅस वापरणाऱ्या ह्या सगळ्यांना मिळून दिला। आता यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पण उल्लेख तिथं केला गेलेला आहे। मला काल काही सहकारी मित्रांनी विचारलं, त्या संदर्भामध्ये कुठलेही अशा प्रकारचे टॅक्सेसचे निर्णय होतात ते सगळेजण एकमताने घेत असतात। त्याबद्दल आज आता आमची कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये हा काही विषय नाही, पण काही महत्त्वाचे तातडीचे विषय असले तर त्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते। आता आजचे विषय संपल्यानंतर त्या संदर्भामध्ये साधारण मुख्यमंत्री पण आम्हाला सांगतील की कालच्या व्हीसीमध्ये काय झालं, कारण कालच्या व्हीसीला मुख्यमंत्री होते, राजेश टोपे होते, चीफ सेक्रेटरी होते आणि मग व्यास आणि बाकीचे संबंधित अधिकारी होते, परंतु मंत्रिमंडळामधल्यापैकी हे दोघं होते अशी माझी माहिती आहे। तर आज त्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचारू की काल काय चर्चा झाली आणि त्याच्या संदर्भात पुढची काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ते राज्य सरकार ठरवेल। पण मग आज निर्णय होऊ शकेल? आज निर्णयाचा प्रश्न येत नाही। तुम्ही जो प्रश्न विचारला त्याबद्दल सांगितलं। आम्हाला यावेळेस गॅसवरचा रिलीफ द्यायचा आम्ही तो म्हणजे तेवढा निर्णय घेतलेला आहे। आणि बाकीच्या संदर्भामध्ये काय झालंय, पेट्रोलच्या बाबतीमध्ये मी पाहिलंय की पेट्रोल परदेशातनं आयात केल्यानंतर जो टॅक्स आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या टॅक्सपेक्षा थोडासा महाराष्ट्राचा टॅक्स जास्त आहे। त्याच्यात कदाचित चर्चा होऊ शकते की बाबा त्याच्यात काही आपल्याला मार्ग काढता येईल का। तो टॅक्स कमी झाला तर किती रुपये? कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर त्याचा आर्थिक काय परिणाम होणार आहे, राज्य सरकारचा यंदाच्या वर्षीचा जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यात आम्ही अंदाज व्यक्त करत असतो की ह्याच्यातनं
अमक्यातून इतका टॅक्स येणार, दुसऱ्या ह्याच्यातनं इतका येणार आणि मग त्याच्यावर आपण खर्च आणि बाकीचं सगळं वर्षभराचं संपूर्ण नियोजन करत असतो. तर त्या संदर्भामध्ये तो अधिकार शेवटी मंत्रिमंडळाला असतो, राज्याचे प्रमुख आणि आम्ही अर्थमंत्री म्हणून आम्हा सगळ्यांना. केंद्रीय मंत्री पुरी जे पेट्रोलियम मंत्री आहेत ते ट्विट करून सांगतात की भाजप शासित राज्यांमध्ये राज्य सरकारांमध्ये कर हा अतिशय कमी आहे, परंतु बिगर भाजप शासित राज्य जे आहेत त्यांनी कर जास्त ठेवले आणि तेच लोकांना जे आहे त्रास होऊन देतात आणि बिल फक्त आणतात खाली. एक तर देशातल्या सगळ्यांनाच गोष्ट मान्य करावी लागेल की बाहेरनं ज्यावेळेस इंधन येतं त्याच्यावरचा टॅक्स केंद्र सरकार पहिला लावतं आणि त्या राज्यामध्ये ती राज्य सरकार लावतात. केंद्राने पण त्यांनी लावलेला पण टॅक्स मग कमी करावा. केंद्राने प्रत्येक वेळेस राज्यावर ढकलून आहे. केंद्र सरकारला खूप अधिकार असतो. आपल्या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स हा केंद्राला मिळतो, हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी झाकून ठेवू शकत नाही, कारण मुंबई ही देशाचीच आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे इकडनं तर खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स जातो. त्या प्रमाणात मात्र आपल्याला जो निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती आज नाही, पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. ही पण गोष्ट सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे. नाही, आमचं काय म्हणणं आहे, आता वन नेशन वन टॅक्स ही संकल्पना जीएसटीच्या निमित्तानं पुढं आली, तर त्याबद्दल केंद्र सरकारने पण टॅक्स लावत असताना बाबा हा पेट्रोल डिझेलला टॅक्स केंद्राचा आणि इथपर्यंतच राज्यांनी सगळ्यांनी लावावा, असं केलं तर सगळी राज्य मिळून त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. परंतु राज्यांना पण कारभार करायचा असतो, अर्थचक्राचा गाडा पुढे न्यायचा असतो. त्याच्यामुळं त्यांना कशातनं उत्पन्न मिळतं, आपल्याकडे उत्पन्न मिळणारे महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या, एक तर जीएसटीचा टॅक्स, दुसरा एक्साईजचा, तिसरा रेव्हेन्यूचा, असे ठराविकच डिपार्टमेंट आपल्याला टॅक्स मिळवून देणारे आहे. ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल. आशिष शेलारांनी वक्तव्य केले की 2017 साली भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार होती आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला तीव्र विरोध होता आणि तशा पद्धतीचं सरकार बनणार होतं आणि काही चर्चा झाली होती. 2017 सालीच सांगायचं होतं ना, मग इतके दिवस कशाला 5 वर्ष थांबला, हे मला एक कळत नाही. आपण आता 2022 मध्ये 2017 साली असं आता मग 2017 साली आत्ताचे बरेचसे नेते इकडं तिकडं होते, मग त्यांचं वक्तव्य त्यावेळेस वेगळं होतं, आता वेगळं आहे. मागच्या अशा गोष्टी काढून मी तर आपल्याला नेहमी आव्हान करतो आणि आजही मी महाराष्ट्रातल्या जनतेला करेन किंवा महाराष्ट्रातले प्रश्न काय महत्वाचे आहेत ते पहिले बघूया. ते 2017ला असं झालं, 2012ला तसं झालं, 2010ला तसं झालं, ह्याच्यात कुणाला रस नाहीये. आज काय आहे, आज आपल्या महत्वाच्या समस्या काय आहेत, आपल्या पुढं काय मूलभूत प्रश्न आहेत, ह्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. राष्ट्रवादीची स्कूल्स आहे असं देखील आरोप आहे. कशाला, मनसेला राष्ट्रवादीची स्कूल्स आहे. कशाबद्दल? आता जे काही वाद हनुमान चालीसेबद्दल निर्माण नाही, मला एक सांगावं, राष्ट्रवादीची जर फूस असती तर पवार साहेबांना त्यांनी जातीवादी म्हटलं असतं. साधं गणित आहे, किती म्हणजे साध्या एखाद्या माणसाला विचारलं तरी तो उत्तर देईल. आज ते भाषणं करत असताना टोटली ते भाजपवर टीका करत नाही, ते शिवसेनेवर, काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ह्यांच्यावरच टीका करतात. आताचा अजेंडा सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा तो दिसतोय, मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळेस ते भाजपलाच त्यांनी टार्गेट केलेलं होतं. ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल. त्यावेळेस त्यांनी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला टीका केली नव्हती, उलट आघाडीच्या उमेदवारांच्या डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट ते प्रचार सभा घेतल्या जात होत्या आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते. त्याच्यामुळं आता तर ते क्लिअर या महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन पुढे चाललेले आहेत. गोपीचंद पडळकरांनी एक आरोप लावलेला आहे कोणी? की
गोपीचंद पडळकरांनी एक आरोप लावलेला आहे की बँकांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत आणि थकबाकीदार जे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाणार नाहीये. सगळे जे एसटी कर्मचारी आहेत गेले 5 महिने संपावर होते, ते थकबाकीदार झाले, त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठे एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम राष्ट्रवादी करेल. मला एक कळत नाही हो ताई, बँकेची निवडणूक त्या त्या जिल्ह्यापुरती असते, त्या त्या एरियापुरती असते, त्याच्यात काही सगळेच थकबाकीदार असतात का? माझ्या माहितीप्रमाणे थकबाकीदाराला सहकाराच्या नियमाप्रमाणे उभं राहता येत नाही, सूचक किंवा अनुमोदक होता येत नाही, उमेदवार होता येत नाही. नीट ऐका, मत देता येत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे नाही. कारण सभासद जो असतो तो थकबाकीदार असो किंवा तो विदाऊट थकबाकीदार असो, त्याला मत तर देता येतं, परंतु निवडणुकीला उभं राहताना कुणी उभं राहावं, सूचक अनुमोदक कुणी असावं, त्याच्यामध्ये काही नियम आहेत. तरी पण आपण म्हणतायत त्याची मी शहानिशा करतो, पण माझ्या माहितीप्रमाणे मी आता सांगतो ती गोष्ट बरोबर आहे. उमेदवार होत्या अमरावतीच्या, तेव्हा खरं तर काँग्रेस आणि आघाडी राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला आणि आता ते तुमच्या विरोधातच बोलत आहे. कुठेतरी ही चूक झाली का त्यांना आघाडीने पाठीमागे 2014च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. त्याच्यानंतर त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते आमदारकीचे. 2019ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रवी राणा उमेदवार होते आमदारकीचे आणि 2019ला मात्र आम्ही त्यांना पुरस्कृत केलेलं होतं. त्यांनी आमचं तिकीट न घेता ते म्हणलेले होते की बाबा मला तुम्ही सगळ्यांनी पुरस्कृत करा आणि त्या प्रकारे त्यावेळेस आम्ही पुरस्कृत केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांचा विजय झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. या चूक होत्या का? काय राष्ट्रवादीला पश्चाताप होतो का अशा लोकांना त्याच्यामध्ये? पाठिंबा ऐका, देण्याचा? आता आपल्याकडे अजून तशा प्रकारची तपासणी आलेली नाही की उद्याच्याला आपण यांना पुरस्कृत केलं म्हणजे ते आपल्याला कदापि सोडणार नाही. राजकारणामध्ये काही घडत असतं वेगवेगळे. आता कुणाला आयुष्यात वाटलं होतं का की कधी काळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार येईल? असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं, कारण विचारधारा प्रत्येकाची काय वगैरे सगळं माहिती आहे. परंतु कधी कधी अशा प्रकारचा परिस्थिती निर्माण होते की जे लोकांना वाटत नाही ते पण वाटायला लागेल अशा पद्धतीनं निर्णय होतात आणि हे आज नाही चाललेलं. तुम्ही एनडीएचा काळ आठवा, युपीएचा काळ आठवा. मागे आत्ता ज्या ममता बॅनर्जी ह्या आक्रमकपणे भाजपला विरोध करतात, त्या एकेकाळी भाजप आणि ममता बॅनर्जी बरोबर होत्या. तीच गोष्ट नितीश कुमारांच्या बाबतीत, ते कधी भाजपबरोबर असतात, कधी भाजपच्या विरोधात असतात. मागं त्यांनी निवडणुका लढवताना लालू प्रसाद यादवांचा पक्ष आणि नितीश कुमारांचा पक्ष अशा प्रकारच्या निवडणुका लढवलेल्या होत्या. पण नंतर काय झालं त्यांना माहिती, त्यांनी निर्णय घेतला आणि ते भाजपबरोबर गेले. ह्या घटना आपल्याच इथं नाही तर अनेक ठिकाणी घडत असतात आणि लोक त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने उमेदवार निवडून देत असतात. दादा हिंदी में जानना चाहिए, पेट्रोल और डीजल को लेकर केंद्र सरकार राज्य सरकार पे कह रही है जहां जहां कांग्रेस और एनसीपी की सरकार वहीं पे रेट ज्यादा है. क्या राज्य सरकार इस मामले में अपने वेट को कम करने के उसके बारे में मेरा ये कहना है कि जो फ्यूल बाहर से मेरे ख्याल से इंपोर्ट करते हैं, तो इंपोर्ट करने के बाद उसका टैक्स, तो पहला टैक्स लगाती है वो केंद्र सरकार लगाती है और फिर उसके बाद जो जो स्टेट में वो फ्यूल जाता है वो स्टेट वाले उनका स्टेट का टैक्स लगाते हैं. तो जैसा जीएसटी है, वन टैक्स वन नेशन वन टैक्स, उसी हिसाब से करो कि इतना टैक्स गवर्नमेंट ऑफ इंडिया का लगेगा और पूरे देश में स्टेट का इतना टैक्स लगेगा. ऐसा किया और सबका उसके बारे में सहमत हुआ तो शायद उसके बारे में डिसीजन हो सकता है. सबकी सम्मति हुई तो
पर क्या वजह है सर कि बाकी स्टेट महाराष्ट्र में पेट्रोल पर 25 रुपए का कुछ टैक्स है और केंद्र का 1 रुपया कम है, तो राज्य सरकार आज उस बारे में कुछ सोच सकती है। आज कैबिनेट में बैठक वो आज तो उसके बारे में थोड़ी बहुत चर्चा होगी क्योंकि कल जो बात हुई है पीएम की और बहुत से स्टेट के चीफ मिनिस्टर के साथ जो वीसी हुई, तो वो वीसी में क्या क्या हुआ, क्या क्या बातें हुई, क्या क्या रखा है, उनकी क्या अपेक्षा है, उनका क्या सुझाव है, ऐसे बहुत से कल सब्जेक्ट आए होंगे, तो उसके बारे में चर्चा हो सकती है। शिवसेना साथ में आना चाहते थे, आपने अवसरवादी क्या 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 आशीष शेलार ने कहा है 2017 में एक प्लान बना था जिसमें भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनसीपी। अरे बाबा 2017 का क्यों सवाल पूछ रहे? अभी 2022 है ना, पुराने वैसे तो कब से सवाल पूछने का है? मुझे उसके बारे में कुछ भी मालूमात नहीं है। अभी वो बहुत बड़े नेता है आशीष शेलार साहब, शायद उनके साथ ही डायरेक्ट पवार साहब ने या कोई जो लीडर है उन्होंने बात की होगी, मुझे तो उसके बारे में कुछ पता नहीं। वापस आ सकता है महाराष्ट्र में, इस पर कोई विचार हुआ है? महाराष्ट्र में लगातार कोविड के अगर कोविड के केसेस बढ़ने के बाद क्या क्या नियम उसके बारे में लाने चाहिए, उसका अधिकार गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का है। हमारे चीफ मिनिस्टर उसके बारे में डिसीजन लेते हैं, सबके साथ चर्चा करके। गुड़ी पाड़वा के दिन उन्होंने सब जो नियम थे वो हटाए थे, लेकिन कल प्राइम मिनिस्टर ने जो वीसी लिए वो वीसी में दिल्ली का सिचुएशन क्या है, महाराष्ट्र की क्या है, अलग अलग स्टेट की क्या है, उन्होंने क्या बताया है, अपने यहाँ स्टेट का एक टास्क फोर्स है उनका क्या कहना है, सेंट्रल का जो डिपार्टमेंट है या WHO हो तो उनका क्या WHO का कहना है, ऐसे सबके बारे में क्या क्या राय आई है उसके बारे में डिसीजन हो सकता है। यूपी में 11,000 से ज्यादा लाउड स्पीकर निकाले गए हैं, मंदिरों के भी मस्जिद के भी, वहां पर समन्वय करके ये सब काम किया गया है। तो महाराष्ट्र सरकार ऐसा क्यों नहीं कर पाई अब तक, क्योंकि ये विवाद महाराष्ट्र में लगातार बढ़ रहा है। क्या क्या नहीं, यूपी में क्या करना क्या नहीं करना वो अधिकार वहाँ के चीफ मिनिस्टर का है, वो तो सही है। अभी यहाँ हम बार बार बोल रहे हैं कि यहाँ अभी ये इशू निकालने की जरूरत क्या थी। हमारे महाराष्ट्र में हम शाहू फुले अंबेडकर जी का नाम लेते हैं, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं। उन्होंने हमेशा सब कास्ट को साथ लेके आगे जाने की कोशिश की है, ये तो सब महाराष्ट्र को पता है, तो उसी हिसाब से होना चाहिए। आज महाराष्ट्र के सामने अलग इशू है, महंगाई का इशू है, अभी बीच में कोयला पूरे देश में एनर्जी पावर सेक्टर में बहुत कम मिल रहा था, मिल रहा है, उसके बारे में इशू है। उसमें कैसे अपने को कंटिन्यू बिजली देने के लिए क्या क्या डिसीजन लेने पड़ते हैं, वो लेने के लिए उसकी जरूरत है। ऐसे बहुत से इशू है, ये इशू छोड़ दिए और ये हनुमान चालीसा और भोंगा भोंगा वही चालू आहे इनका। पण सर या समस्या तर निर्माण झालेल्या आहेत आणि डेडलाईन जवळ येत चाललेली आहे। त्या समस्याच्या बद्दल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक गृहमंत्री, मी, अशोक चव्हाण, एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी घेतलेली होती। त्यामध्ये मनसे जर सोडलं तर बाकीचे जेवढे पक्ष हजर होते, बीजेपीने बहिष्कार घातला ते त्यांच्या नेत्यांनी सांगितलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं, पण बाकीचे जेवढे पार्टीज होते त्या सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी किंवा ह्याच्यातनं कारण नसताना वातावरण खराब करू नका, जातीय सलोखा राखावा, सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं। उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिलेले आहेत की भोंगा म्हणजे लाऊडस्पीकर कधी लावला पाहिजे, सुरुवात कधी केली पाहिजे, तर सकाळी 6 ते रात्री 10, वर्षातले 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 12
राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती उपमुख्यमंत्री बोलत होते. यानंतर पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकारचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे भोंगे उतरवल्याबद्दल हे अभिनंदन करण्यात आलंय. राज्य सरकारवरती यावेळी त्यांनी सडकून टीका केली, कारण महाराष्ट्रामध्ये कुणीही योगी नाही असं राज ठाकरे म्हणाले. आमच्याकडे सगळे सत्तेचे भोगी असा चिमटा काढलाय राज ठाकरेंनी. महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी मिळो असं देखील राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे योगी सरकारनं भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी योगी सरकारचं अभिनंदन केलंय आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारवरती टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये कुणीही योगी नाही, आमच्याकडे सगळे सत्तेचे भोगी आणि महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी मिळो अशी टीका राज ठाकरे यांची. आणि उत्तर प्रदेशात भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचं अभिनंदन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, काय पत्र लिहिलंय राज ठाकरेंनी खरं तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यात काय काय म्हटलंय? विशाल, नीट आवाज पोहोचत नाहीये. मात्र यावेळची महत्वाची बातमी ती म्हणजे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचं अभिनंदन राज ठाकरेंकडून करण्यात आलंय आणि यासाठी कारण म्हणजे भोंगे उतरवलेत उत्तर प्रदेशात आणि त्याच निमित्तानं त्यांनी अभिनंदनपर एक पत्र लिहिलेलं आहे. आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकारवरती टीका करायला ते विसरले नाहीत. ते म्हणतायत महाराष्ट्रात कुणीही योगी नाही, आमच्याकडे सगळे सत्तेचे भोगी आणि महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी मिळो असं म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या सरकारवरती टीका केलीच. मात्र त्याचवेळी त्यांनी उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारचं मात्र अभिनंदन केलंय आणि योगींवरती स्तुतिसुमनं उधळली आहेत. कारण भोंगे उतरवण्यासंदर्भातला निर्णय उत्तर प्रदेशात झाला आणि तशीच सुबुद्धी महाराष्ट्र सरकारला देखील मिळो असं राज ठाकरेंचं मत. आणि त्यांनी अभिनंदनपर पत्र लिहिलंय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना. आणि उत्तर प्रदेशात भोंगे उतरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं त्यांनी अभिनंदन सुद्धा केलंय. आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी टीका केली आहे. यामध्ये ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कोणी योगी नाही, आमच्याकडे सगळे सत्तेचे भोगी असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली आहे. राज ठाकरेंकडून भोंग्यांच्या मुद्द्यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांचं कौतुक आणि अभिनंदनपर पत्र राज ठाकरेंनी योगी सरकारला लिहिलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेलाच आहे. आता यावरती बैठका चर्चा सुरूच आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यासंदर्भातला निर्णय झाल्यानंतर राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले आणि यातून त्यांनी अभिनंदन केलंय भोंगे उतरवल्याबद्दल. याचवेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारवरती सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये कुणी योगी नाही तर आमच्याकडे सगळे सत्तेचे भोगी असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातल्या सरकारवरती टीका केलेली आहे. याच संदर्भात आपण बोलूयात. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. तिवारीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवरती टीका करत योगी सरकारचं कौतुक केलंय, कारण तिकडे भोंगे उतरवण्यात आलेत. नाही, आता ते भाजपच्या सी टीम झाली आहे त्यांची, कारण बी टीम तर ओवेसी आहे, तर त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे. आणि त्यांनी काय केलं की स्वतःच भोंगे लावले आणि स्वतःच उतरवले 100-150 भोंगे. आता काय कसं असते की मी तुम्हाला लखनौचं दाखवतो, सगळीकडे भोंगे वगैरे सगळे लागलेले आहेत. आणि भोंगे काढायचा जर निर्णय असेल तर मोदी सरकारने घ्यावा. मोदी सरकार भूमिकाच घेत नाहीये. आम्हाला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बा मोठ्या आवाजात भोंगे वाजवू नये, आणि भोंगा तर भाजपने घेतलाय. आणि राज ठाकरे जे म्हणाले की आम्ही सत्तेचे भोगी आहोत वगैरे, तर भाजप काय आहे? मग भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून तर भाजप एवढा बेचैन झालाय. आणि मला एक सांगा की महाराष्ट्रात आणि देशात एवढे गंभीर प्रश्न असताना
अजान आणि हनुमान चालिसा यावर वाद घालणं सुरू आहे. आणि जर राष्ट्रीय निर्णय झाला भोंगे काढायचा तर आम्ही भोंगे काढणार, परंतु राज ठाकरे म्हणतील आणि राज ठाकरे जर भोंगे काढायला जातील तर आम्ही आमचा शिवसेनेचा फटका त्यांनाही बसेल. मी आज सांगतो तुम्हाला. आणि हे काय सुरू आहे? त्यांनी आवाज मोठा केला म्हणून 5 त्याच्यापेक्षा दुप्पट लाऊडस्पीकर घेऊन हनुमान चालिसा म्हणायचा कुठे तर मस्जिदीसमोर. हे काय आहे? आणि मला असं वाटते की हे एक बीजेपीचा कट आहे की मूळ मुद्द्यापासून लोकांना भटकवून द्यायचं, भटकवत राहायचं. आणि आता तर एजेंडाच काढला आहे. 24 पर्यंत असंच चालेल. आता हा अजान पहिले तो 370 चाललं, मग राम मंदिर झालं, मग हिजाब झाला, मग हलाल आला, आता हा अजान आला लाऊडस्पीकरचा. आणि असे किती मुद्दे निघतील मला माहित नाही. मात्र एक मोठी गोष्ट आहे की आमचे श्रद्धेय मोहनजी भागवत म्हणतात की आम्हाला अखंड भारत निर्माण करायचा आहे. तर आज तर महाराष्ट्रात आज भारतात 20% हिंदू मुस्लिम आहेत. आणि जर अखंड भारत केला तर 45% मुस्लिम येतील. तर आपण कोणती भूमिका घेऊ? आपल्याला काय घ्यायचं आहे? आणि मला नाही समजत की सनातन धर्मात असा काही द्वेष शिकवला जातो. हे लोक पाखंडी आहे आणि ढोंगी आहे. आम्हाला काय भोगी शिकवतात? बरं, म्हणजे राज ठाकरेंची एकूणच अपेक्षा आहे की जसं उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय घेतलाय तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारनं सुद्धा घ्यावा. त्यासाठी त्यांनी 3 मेचं अल्टिमेटम सुद्धा दिलेलं आहे. आता ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कोणी योगी नाहीये कारण आमच्याकडे सगळे सत्तेचे भोगी आहेत आणि महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी मिळो असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. नाही, ते राज ठाकरे भाजपच्या पेरोलवरच बोलत आहेत आणि सत्तेचे भोगी कोण नाही आहेत. मी पुन्हा येईन आणि त्यांची सत्ता आली नाही तर आणि हे सत्तेसाठीच आहे ना. बीएमसीच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना राजकीय जागा मिळावी याच्यासाठी ते धर्मद्वेष निर्माण करून हिंदू सम्राट बनायला निघाले आहेत. असे हिंदू सम्राट बनत नाहीत. उद्धवजी सध्या सामाजिक न्यायाच्या लढाईत एक नवीन शिवसेनेचा चेहरा घेऊन आलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो. आणि उद्धवजी आता सगळे धर्म जातीचे भेद सोडून जयललिता जसे NT रामाराव, जयललिता किंवा आमचे पटनायक झाले असे किंवा केजरीवाल आता झाले किंवा YSR रेड्डीचा मुलगा झाला असे एक नेते होतील आणि महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा राहील. महाराष्ट्रही बघतो की त्यांचे आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न सुटले पाहिजे. हे काय सुरू आहे? आणि हे सगळं जो मी खेडेपाडे फिरत असतो मी बघतो तर त्यांना लोकांना असं वाटते की हे काय सुरू आहे. इथे हिंदू सुद्धा अस्वस्थ आहेत, मुस्लिम सुद्धा अस्वस्थ आहेत, दलित सुद्धा अस्वस्थ आहे, आदिवासी सुद्धा अस्वस्थ आहे. कोणालाही हे मुद्दे नको. बरं, मात्र 3 मे पर्यंतचा जो अल्टिमेटम दिलाय राज ठाकरेंनी, अर्थात यावरती आता राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि जर अपेक्षित निर्णय झाला नाही तर कशा पद्धतीने उत्तर द्यायचं वगैरे राज ठाकरेंनी आधीच इशारा दिलेला आहे. मी सांगतो तुम्हाला, राज ठाकरे म्हणतील म्हणून लाऊडस्पीकर उतरणार नाहीत. केंद्र सरकारने याच्यावर भूमिका घेतली आणि लाऊडस्पीकर नकोत असं मौलवींच्या याच्यात निर्णय घेतला तर होतील. राज ठाकरे काही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना सुद्धा रवी राणा, नवनीत राणा यांच्यासारखं जेलात जावं लागेल. कारण एनआरकी जी असते किंवा अराजकता जी असते ती पैदा करू देणार नाही. लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आहे. आणि एक मला सांगा तुम्ही की शिवसेना या सत्तेत 30% पार्टनर आहे. 1 मिनिट, किशोर तिवारीजी थोडंसं थांबवतंय. आपल्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईन वरती. सरदेसाईजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावरती आपण शिवसेनेची प्रतिक्रिया घेत होतो आणि ते म्हणतात की पुन्हा हेच सगळं की भाजपची बी नाही सी टीम आणि बरेच आरोप केलेत त्यांनी तुमच्यावरती. असं आहे की कोण काय आरोप करतं ह्याला आम्ही फारशी किंमत देत नाही.
आमच्या पक्षाचं जी ध्येय धोरण आहे ती धरून आम्ही पुढे चाललेलो असतो. आणि जो आता तुम्ही मला भोंग्यांबद्दलचा किंवा उत्तर प्रदेशच्या योगीजींचा त्यांना जे काही लिहिलं त्या संदर्भात त्याबद्दलचा जो प्रश्न विचारलात, तर मुद्दा असा आहे की हा सामाजिक प्रश्न आहे. समाजामध्ये अनेक लोकांना त्याचा त्रास होत असतो आणि ते सर्व धर्माचे लोक आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न गेले अनेक वर्ष तसाच पडलेला आहे. आणि सुप्रीम कोर्ट आणि इतरही अनेक कोर्टांचे त्या बाबतीत स्पष्ट निर्देश असताना सुद्धा जर एखादं सरकार त्या निर्देशांचं पालन करत नसेल तर खरं तर प्रश्न हा त्या सरकारला विचारला गेला पाहिजे. तो न विचारता कुठल्या तरी एका पक्षाने जर तो विषय हातात घेतला सामाजिक प्रश्न, तर त्यांना दोष लावून काय होणार आहे? तर ह्या सामाजिक त्यापेक्षा त्यांनी कोर्टाचे निर्देश पाळावेत. ते न पाळणं हा खरं तर कोर्टाचा अवमान होतो. याची कोणीच चर्चा करत नाहीये. त्यामुळे जे पत्र लिहिलं त्यांनी कोर्टाचे निर्देश पाळलेले आहेत आणि या सामाजिक प्रश्नाला हात घातलेला आहे. त्यामुळे त्यांचं राजसाहेबांनी अभिनंदन केलेलं आहे. बरं, आता 3 मे पर्यंतचा जो अल्टिमेटम देण्यात आला आहे राज्य सरकारला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यामध्येच बोलताना, आता 3 मे पर्यंत जर या संदर्भात काही निर्णय झाला नाही जो तुम्हाला अपेक्षित आहे, जसा उत्तर प्रदेशात झालाय, तर मग मनसे काय करणार? मला असं वाटतं की मी नेहमी सकारात्मक विचार करतो. सरकारला त्यांचे निर्देश पालन करण्याची बुद्धी हो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जी. मात्र या सगळ्यामध्ये जी भूमिका मनसेची आहे त्यावरती तर टीका होतेच आहे. त्यामुळे हा फक्त भोंग्यांचाच मुद्दा नाही, तर शिवसेनेचे किशोर तिवारी ज्या वेळेला बोलत होते ते आता फोनलाईनवरती आहेत की नाही मला कल्पना नाही, पण त्यांनी इतर सगळ्या मुद्द्यांवरती सुद्धा तुमच्यावरती टीका केली आणि आता तुमचं म्हणणं सुद्धा त्यांनी ऐकलंय. किशोर तिवारी, तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, नितीन सरदेसाई एकदम व्यवस्थित बोलले की हा आरोग्याचा प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे. सकाळी लोकांना त्रास होतो याबद्दल शिवसेना आणि आवाजाचा त्रास होतो लोकांना याबद्दल आम्ही कन्व्हिन्स आहोत. आमच्या सरकारने त्याला इन्स्ट्रक्शन दिले आहे. आता परवानगी शिवाय भोंगे लावता येत नाही. आणि मला एक सांगा, नितीन सरदेसाई हे त्यांच्या मला वाटते मनसेमध्ये सगळे सिनियर मोस्ट माणूस आहे. यांनी सुद्धा सांगायला पाहिजे की आपण स्वतः थोडासा इनिशिएटिव्ह घेऊन कुठले भोंगे उतरून घ्या. अरे मी सांगतो ना, मुंबईमध्ये 90% इमामांनी लिहून दिलाय की आम्ही डिसिबल लेवल वाढवणार नाही. आणि डिसिबल लेवल वाढवणार नाही ते स्वतः म्हणतात. आणि यांचं राजकारण बीएमसीच्या निवडणुकीच्या. किशोर तिवारीजी, बिलकुल तुमचे मुद्दे सगळे लक्षात आलेत. याचवरती आपण नितीन सरदेसाईंना विचारूयात की तुमच्याशी ते सहमत आहे असं म्हणतायत आणि त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी कबूल केलंय. सरदेसाई, प्रश्न असा आहे की ते माझ्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहे हे म्हणाले, याबद्दल मी त्यांचं नक्कीच अभिनंदन करतो. आता उरला प्रश्न इतकाच की त्यांच्या सरकारने ती जी सहमती आता त्यांनी दर्शवली, म्हणजे मुद्दा तर त्यांना पटलेला आहे, तर जी सहमती दर्शवली ती त्यांच्या सरकारने त्या नियमांचं पालन करण्याची त्यांना सूचना करावी किंवा विनंती करावी. कारण मुख्य प्रश्न असा आहे की त्याचं पालन होताना दिसत नाहीये. आता ते म्हणतात डेसिबल लेवल, तर मुळामध्ये अशा पद्धतीचे भोंगेच विनापरवाना आहेत. कारण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्या स्पष्ट गाईडलाईन्स दिले, त्याप्रमाणे तिथे चौकोनी प्रकारची त्याची साईज काय असावी, त्याची डेसिबल लेवल किती असावी, हे सगळे नियमावली आहे, ती होत नाहीये. म्हणूनच तो प्रश्न निर्माण झाला. जर ती झाली, ते म्हणतात की अनेकांनी तसं लिहून दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, तर ते त्याचं पालन होतंय की नाही याचा जर काटेकोरपणे त्यांच्या यांनी पाठपुरावा केला तर हा प्रश्न मिटू शकतो. बरं, नितीन सरदेसाईजी, एक विनंती की तुम्ही असेच फोनलाईन वरती राहा. शिवसेनेचे नेते आपल्यासोबत अरविंद सावंत जोडले गेलेत. सावंतजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय. त्यांनी भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलंय आणि त्याचवेळी महाराष्ट्र सरकारवरती टीका केली आहे. मला वाटतं त्यांच्या पत्रात मगाशी कोणतरी म्हणाले की ते एकमेव योगी आहे, बाकी सगळे भोगी आहे. तर मुळात बरं झालं की त्यांनी स्वतःच कबूल केलं की ते सगळे भोगी आहेत ते. आणि या देशातल्या युपी हे राज्य कधी आदर्श होऊ शकत नाही की जिथं उन्नाव हाथरस सारखी प्रकरणं घडली, जिथं देशाच्या गृहराज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या आणि मारलं त्यांना ठार. तर त्यामुळे ते बाकीचे आदर्श पण त्यांना योगींचं अभिनंदन करायचं असेल तर विचारून घ्या, तर ते पण अभिनंदन करून टाका म्हणावं. हे चांगलं केलं म्हणावं. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली, हाथरस सारखं ते जाळलं, म्हणजे त्याचे पुरावे सुद्धा राहू नयेत. आता 17 बलात्कार झाले त्या राज्यामध्ये. कुठले विषय घेऊन आपण त्याला डांगोरा पिटतोय? जगण्याचा विषय आहे, भुकेचा विषय आहे, महागाईचा विषय आहे, ते राहिले दूर.
आणि अशा विषयांचं कौतुक करताना त्यांनी आज पूर्वी केलं, नंतर काही दिवसांनी ते सांगतील लाव रे हा व्हिडिओ, तेव्हा कळेल तुम्हाला, हा पण व्हिडिओ लावायला लावतील ते. तर ते सोडून द्या. मूळ मुद्दा असा आहे की नाही, मोदी योगींनी काय तिथले स्पीकर काढले नाहीये, तो डेसिबलचा विषय आणला त्यांनी. मूळ असं आहे की जर केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला असं वाटत असेल तर तुम्ही योगीचं सांगत असाल युपीचं, मग मध्य प्रदेश आणि गुजरातचं पण सांगा ना. मग ते पण सांगा की मध्य प्रदेशात भोंगे उतरवले, गुजरातमध्ये उतरवले, त्यांचंच राज्य आहे ना भाजपचं. मुळात असं आहे की आता जर धोरण, जसं तुम्ही गोरक्षेच्या संदर्भात तुम्ही केंद्रानं कायदा आणला गोवंश हत्याच्या संदर्भात, मग गोवंश हत्येच्या संदर्भात केंद्राने कायदा आणला, तसा केंद्राने कायदा आणला, राज्य सगळ्या देशाला होईल ना. कशाला राज्यांच्या खांद्यावर बंदूक लावून राजकारण करता. सगळं दळभद्री राजकारण यांचं चाललेलं आहे. दळभद्री हा शब्द वापरतो ते फक्त मुंबई महानगरपालिका सत्तेसाठी. सत्ता आल्यानंतर आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यापासून जे काही रोज मुहूर्त आणि देत राहिले, त्यांनी आता हिमालयात जायची भाषा केली होती. त्यांना म्हणू आता गप्प राहा निदान, हिमालयात मौनम सर्वार्थ साधनम असतं, तर मौन बाळगा निदान. या असल्या भांपक गोष्टींनी लोकांचं जीवन नाही सुधारत, कळलं का. लोकांचं जीवनमान काय, आज बेरोजगारी इतकी भयानक आहे त्याच्यावर एक शब्द नाही. महाराष्ट्रावर अन्याय होतो त्याच्यावर शब्द नाही. महाराष्ट्राला जीएसटी पैसे देत नाही त्याच्यावर शब्द नाही. महाराष्ट्राच्या चौथ्या आणखीन एवढ्या मोठ्या वादळांवर एक दड दमडा दिला नाही त्याच्यावर एक शब्द नाही. त्याच्यावर शब्द भोंगा वाजवा, भोंगे तुम्हाला काय वाजवायचे ते. जी अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई दोघांचे धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे अरविंद सावंत यांचं थेट मत आहे की उत्तर प्रदेशचा आदर्श घेण्यासारखी गोष्ट नाही महाराष्ट्रानं, त्यामुळे जर मनसेला अभिनंदनच करायचंय तर मग भोंगेच काय, इतर गोष्टींसंदर्भात सुद्धा अभिनंदन करा, असं थेट मत अरविंद सावंत यांनी मांडलंय. एक छोटासा ब्रेक घेऊन इतरही बातम्या पाहूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.